नमस्कार मित्रांनो, गणित बुद्धिमत्तेच्या रेकॉर्डेड बॅचमध्ये मी तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करतो। तर मित्रांनो, या व्हिडिओच्या माध्यमातून आज आपण बॉडमॉस पद्धतीवर आधारित महत्त्वाचे गणित पाहणार आहोत। परंतु मित्रांनो, हे गणित पाहत असताना जे काय आपल्याला वरती सूचना दिल्या या सूचनाचं पालन करणं गरजेचं असतं। जसं की मित्रांनो, आपल्याला 20 - 4 + 3 गुणाकारामध्ये 7 भागाकारामध्ये 2 अशा स्वरूपाचे गणित विचारले। आता हे गणित जर डायरेक्ट जर आपण सोडलं तर याचं उत्तर आपल्याला या ठिकाणी चुकणार आहे। मग याचं जर उत्तर आपल्याला बरोबर यायचं असेल तर मित्रांनो, वरची सूचना आपल्याला वाचणं गरजेचं असणार आहे। वरच्या सूचनेचं पालन करून आपल्याला समोर गणित या ठिकाणी सोडवायचं आहे। तर हे गणित सोडवायचं असताना आपल्याला काय करायचं आहे, लक्ष द्या थोडंसं। या ठिकाणी पहा मित्रांनो, या ठिकाणी हे गणित सोडत असताना आपल्याला काय करायचं तर पहा, या ठिकाणी आपल्याला गणितामध्ये काय म्हटलेले पहा, जर वजाबाकीला काय म्हटले मित्रांनो, वजाबाकीच्या ऐवजी भागाकार, म्हणजे वजाबाकीच्या ऐवजी आपल्याला काय करायचं, वजाबाकीच्या ऐवजी आपल्याला भागाकार करायचा आहे। याचा अर्थ मित्रांनो, आपण काय सर्वप्रथम आपण लिहून घेऊयात। हे 20च्या नंतर आहे मित्रांनो 4, 4च्या नंतर दिलेले आहे 3 आणि 4च्या नंतर आहे 3, 3च्या नंतर आहे 7, 7च्या नंतर आहे 2 हे दिलेले। मग आपल्याला काय म्हणले पहा, जर वजाबाकीच्या ऐवजी भागाकार, म्हणजे ह्या दोन्हीच्या मध्ये 4 आणि 20च्या मध्ये वजाबाकी, म्हणून आपल्याला या ठिकाणी भागाकार करायचा आहे। ठीक आहे, भागाकार। त्याच्यानंतर पहा, गुणिलेच्या ऐवजी आपल्याला अधिक करायचे, म्हणजे या ठिकाणी 7 आणि 3च्या मध्ये गुणाकार आहे, म्हणून या ठिकाणी काय गुणाकाराच्या ऐवजी आपल्याला अधिक करायचे, म्हणजे इथं अधिक करा, हे लक्षात ठेवा। त्याच्यानंतर अधिक चिन्हाच्या ऐवजी आपल्याला गुणिले करायचे, म्हणजेच या ठिकाणी 4 आणि 3 यांच्यामध्ये अधिक आहे, म्हणून 4 आणि 3 यांच्यामध्ये अधिकच्या ऐवजी आपल्याला काय करायचं, गुणाकार, म्हणून या ठिकाणी गुणाकार करायचं। पहा, अधिकच्या ऐवजी आपल्याला काय करायचं, गुणिले करायचे। त्याच्यानंतर पहा, भागिलेच्या ऐवजी आपल्याला काय करायचं, वजाबाकी करायचे। भागिलेच्या ऐवजी आपल्याला वजाबाकी करायचे, म्हणजे 7 आणि 2 याच्यामध्ये जे काय भागाकाराचे चिन्ह याच्या ऐवजी आपल्याला वजाबाकीचे चिन्ह द्यायचे। आता मित्रांनो, आपल्याला सोडवायचं। आता आपलं आन्सर बरोबर येणार। मग कंच भागू सोडत असताना मी तुम्हाला सांगितलं होतं, सर्वप्रथम काय करायचं, कंस सोडवायचा। कंस जर नसेल तर भागाकार, भागाकाराच्या नंतर गुणाकार, गुणाच्या नंतर बेरीज, बेरीजच्या नंतर वजाबाकी। आता दिलेल्या उदाहरणामध्ये कुठे आपल्याला कंस दिसत नाही, म्हणून आपण भागाकार करूयात। भागाकार केल्याच्या नंतर 5 4 1 4 4 5 20 या ठिकाणी 5 आला, आणि 5 गुणाकारामध्ये 3 जर केला तर 5 3 किती येते मित्रांनो, 15 15 आणि हे +7, 15 + 7 -2 जर केला तर पहा, 15 आणि 7 22, 15 आणि 7 किती झाले मित्रांनो, 22, 22 - 2, 22 मधून 2 काढल्याच्या नंतर राहते मित्रांनो 20, म्हणजेच आपल्या प्रश्नाचं उत्तर असणार ऑप्शन क्रमांक 4। अशा स्वरूपामध्ये हे प्रश्न तुम्हाला सोडवायचे आहेत। ठीक आहे, तर हे जे काही सूचना तुम्हाला दिली, ह्या सूचनाचं तंतोतंत पालन तुम्हाला या ठिकाणी करणं गरजेचं असणार आहे। पुढचं गणित पहा, जर भागीला म्हणजे मायनस, गुणिला म्हणजे भागीला, बेरीज म्हणजे गुणिला, वजाबाकी म्हणजे प्लस, तर खालील प्रश्नाचं उत्तर तुम्हाला द्यायचं आहे। आता पहा, या ठिकाणी ह्या वरच्या सूचनाचं पालन करायचं। या ठिकाणी दिलेले पहा 4, 4च्या नंतर दिलेले 2, 2च्या नंतर दिलेले आपल्याला 3, 3च्या नंतर दिलेले 4, 4च्या नंतर दिलेले 1 आणि 1च्या नंतर आहे 3। मग पहा, जर भागिलेच्या ऐवजी पहा, भागिले म्हणजे काय, वजाबाकी दिली, भागिले म्हणजे वजाबाकी दिलं, म्हणजे 4 आणि 1 याच्यामध्ये भागिल्याचं चिन्ह आहे, म्हणून 4 आणि 1 याच्यामध्ये काय, वजाबाकीचं चिन्ह आहे। ठीक आहे, त्याच्यानंतर गुणिले म्हणजे भागाकार। आता पहा, गुणिले म्हणजे भागाकार, 4 आणि 2 म्हणजे गुणाकाराचं चिन्ह आहे, म्हणजे इथं काय येईल, भागाकाराचं चिन्ह आहे। ठीक आहे, त्याच्यानंतर पहा काय म्हणले, बेरीज म्हणजे गुणाकार, बेरीज म्हणजे गुणाकार, म्हणजे 2 आणि 3 मध्ये बेरीजचं चिन्ह आहे, 2 आणि 3 मध्ये आपल्याला गुणाकाराचं चिन्ह द्यावे लागणार आहे। त्याच्यानंतर पहा काय म्हटलेलं आहे, वजाबाकी म्हणजे प्लस, मग या ठिकाणी 4 आणि 3 यांच्यामध्ये काय, वजाबाकी चिन्ह आहे, मग पहा वजाबाकी म्हणजे प्लस आहे, म्हणजे या ठिकाणी प्लसचं चिन्ह देऊयात। त्याच्यानंतर पहा परत काय म्हटलेलं आहे, प्लस। त्याच्यानंतर पहा वजाबाकी म्हणजे काय, आपल्याला पहा वजाबाकी म्हणजे प्लस आहे, म्हणजे या ठिकाणी शेवटी सुद्धा वजाबाकी आहे, म्हणून या ठिकाणी वजाबाकीची या ठिकाणी 4 आणि 1 मध्ये काय, भागाकाराचं चिन्ह आहे, तर भागाकाराला काय म्हणते पहा, भागीला म्हणजे वजाबाकी, भागीला म्हणजे वजाबाकी दिलं, त्याच्यानंतर वजाबाकी म्हणजे काय दिलं, वजाबाकी म्हणजे प्लस, म्हणजे या ठिकाणी आपल्याला प्लस द्यायचे। ठीक आहे, आता हे सोडवायचं आपल्याला। सर्वप्रथम काय करायचं, कंस आहे का, कंस नाही, मग कंस जर नसेल तर भागाकार करा, भागाकाराच्या नंतर गुणाकार, म्हणजे पहा 2 1 2 2 2 4 आणि 3 2 6, 6 आणि 4 झाले 10, 10 - 1 प्लस मित्रांनो या ठिकाणी 3। आता 10 मधून 1 मायनस करा, 10 मधून 1 गेला किती राहिला, 9 राहिला, 9 राहिल्याच्या नंतर मोठ्या संख्येचं चिन्ह म्हणजे प्लस जसे असतं असेल, म्हणून या ठिकाणी 3। मग 9 आणि 3 किती झाले मित्रांनो, 12, म्हणजे या प्रश्नाचं उत्तर असणार आपलं 12, ऑप्शन क्रमांक 2 आहे आपल्या प्रश्नाचं उत्तर। अशा स्वरूपामध्ये हे प्रश्न तुम्हाला सॉल्व करायचे आहेत। त्याच्यानंतर प्रश्न पहा, 3 नंबरचा प्रश्न आपल्याला काय विचारले, 3 नंबरचा प्रश्न सुद्धा तशाच स्वरूपाचा आहे। 3 नंबरचा प्रश्न पहा, त्याच स्वरूपाचा 3 नंबरचा सुद्धा प्रश्न आहे। थोडंसं झूम करतो, म्हणजे मला सुद्धा सोडवण्यासाठी जागा भेटेल आणि तुम्हाला सुद्धा काय भेटेल, 1 मिनिट।
ठीक आहे. आता हे गणित पहा, आता सोडवायचं कसं. या ठिकाणी आपण ब्लॅक कलर घेऊयात, लाल कलर थोडासा व्यवस्थित दिसत नाही. तर पहा, जर गुणाकार म्हणजे भागिले, आता सर्वप्रथम या संख्या लिहा. संख्या काय दिली आपल्याला 120, त्याच्यानंतर 40, 40च्या नंतर आहे 27, 27च्या नंतर आहे 13, 13च्या नंतर आहे 48. मग आपल्याला काय म्हणलं पहा, जर गुणाकार म्हणजे भागिले. आता गुणाकार म्हणजे भागिले म्हणजे ज्या ठिकाणी जो काही गुणाकार दिले, या ठिकाणी 120 आणि 40मध्ये आपल्याला काय करायचा, गुणाकार म्हणजे भागिले म्हणजे ज्या ठिकाणी भागाकार करायचा. त्याच्यानंतर भागाकार म्हणजे अधिक, म्हणजे भागाकार कुठे दिले, 13 आणि 48मध्ये भागाकार दिला म्हणजे भागाकारमध्ये अधिक दिले. अधिक भागाकार म्हणजे काय, अधिक म्हणजे इथं अधिक करा. त्याच्यानंतर पहा काय म्हटलेले, अधिक म्हणजे गुणाकार. अधिक म्हणजे गुणाकार म्हणजे 40 आणि 27मध्ये अधिक आहे, त्या ठिकाणी आपल्याला गुणाकार करायचा म्हणजे इथं गुणाकार करा. त्याच्यानंतर काय म्हटलेले पहा, प्लस म्हणजे गुणिले. प्लस म्हणजे गुणिले म्हणजे ज्याचा अर्थ प्लस म्हणजे 27 आणि 40 आणि 27मध्ये गुणाकाराचे चिन्ह दिलेले आपण. त्याच्यानंतर पहा वजाबाकी म्हणजे काय, वजाबाकी. आता वजाबाकी म्हणजे काय, वजाबाकीच दिले यांनी. ठीक आहे. आता वजाबाकी म्हणजे वजाबाकी तर आपण ठेवूया. ठीक आहे, ही वजाबाकी म्हणजे वजाबाकी आपण ठेवलेले. कदाचित मित्रांनो या ठिकाणी मिस्टेकसुद्धा असू शकते, सोडून पाहूयात. तरी पण वजाबाकी म्हणजे वजाबाकीच त्यांनी ठेवलेलं आहे, तर आपण सुद्धा ठेवूयात. ठीक आहे. मग आता सोडा, हा शून्य कटला, हा शून्य कटला. 4 1 4, 4 त्रिक 12, 4 त्रिक 12 आणि 23 त्रिक किती झालं मित्रांनो, 23 या ठिकाणी 27 - 13 + 48. आता काय भागाकार तर केला, भागाकाराच्या नंतर आपल्याला काय गुणाकार करायचा. मग 27 त्रिक 81, 27 त्रिक 81 - 13 + 48. आता याचा ह्या दोघांची बेरीजसुद्धा करू शकता किंवा या दोघांचा वजाबाकीसुद्धा करू शकता. मग 81मधून 13 गेली, 81मधून 13 गेल्याच्या नंतर किती राहत पहा, 11मधून 3 गेला, 11 या ठिकाणी पहा 11मधून 3 गेला, 11मधून 3 गेल्याच्या नंतर किती राहतं, 8 राहिला. किती राहिला, 8 राहिला. ठीक आहे. त्याच्यानंतर 7मधून 1 गेला, 6 राहिला. इथं झाला 68. मग 68 + 48, 68 + 48 करा. आता 8 आणि 8 16, 16 6 हात चाला 1, 10 आणि 1 11, 116 येणार आपल्या प्रश्नाचं उत्तर. म्हणजे ऑप्शन क्रमांक 4 आहे आपल्या प्रश्नाचं उत्तर. अशा स्वरूपामध्ये हे प्रश्न तुम्हाला सॉल्व करावे लागणार आहेत. हे प्रश्न तुम्हाला वारंवार परीक्षेला विचारले जातात. त्याच्यानंतर पहा 4 नंबरचा प्रश्न. जर या ठिकाणी पहा सर्वप्रथम संख्या लिहूयात 12, 12च्या नंतर काय 4, 4च्या नंतर आहे 3, 3च्या नंतर आहे 5, 5च्या नंतर आहे 2. मग काय करायचं आता पहा, जर प्लस म्हणजे काय, भागाकार. प्लस म्हणजे भागाकार म्हणलेले, प्लस म्हणजे भागाकार म्हणजेच 12 आणि 4च्या मध्ये काय प्लसचं चिन्ह आहे म्हणून प्लसला काय म्हणलं, भागाकार, म्हणून भागाकार लिहा. त्याच्यानंतर पहा मायनस म्हणजे काय, गुणाकार म्हणलेले. मायनस म्हणजे गुणाकार, याचा अर्थ 3 आणि 5मध्ये मायनसचं चिन्ह आहे. मग त्या ठिकाणी आपल्याला काय गुणाकार करायचा म्हणजे 3 आणि 5मध्ये गुणाकार करूयात. त्याच्यानंतर काय म्हणलेले पहा, भागाकार म्हणजे वजाबाकी. भागाकार म्हणजे वजाबाकी म्हणजे 4 आणि 3मध्ये भागाकाराचं चिन्ह आहे, तर 4 आणि 3मध्ये आपण वजाबाकी चिन्ह देऊयात. त्याच्यानंतर पहा गुणाकार म्हणजे प्लस, म्हणजे 5 आणि 2मध्ये गुणाकार आहे, त्या ठिकाणी आपल्याला प्लस द्यायचं म्हणजे या ठिकाणी प्लस देऊयात. आता सोडवा. आता सर्वप्रथम आपल्याला भागाकार करायचं आहे. 4 1 4, 4 त्रिक 12, 4 त्रिक 12 4 त्रिक 12, 12 झाल्याच्या नंतर या ठिकाणी -3 गुणाकारामध्ये 5 म्हणजे 3 5 आपण डायरेक्ट 15च करूया. याचा गुणाकार करा, 3 5 15 आणि या ठिकाणी +2. ठीक आहे. आता 3मधून 15 जाणार का, नाही जाणार, म्हणजे मायनस प्लस. आता या ठिकाणी 3 जशाच तसे ठेवा, हे मायनस आहे प्लस, आणि मायनस प्लसचं काय होत असतं, मायनस होत असतं, आणि मोठ्या संख्येचं नेहमी चिन्ह येत असतं त्याला. म्हणजे -15मधून 2 गेल्याच्या नंतर राहतात किती मित्रांनो, 2 गेल्याच्या नंतर राहतात या ठिकाणी 13. किती राहतात, 13. म्हणजेच आता या ठिकाणी 13मधून 3 गेला, किती राहिला मित्रांनो, 10 राहिला. किती राहिला, 10 राहिला. परंतु मोठ्या संख्येचं चिन्ह कधी देण्याला विसरायचं नाही, तर मोठ्या संख्येचं चिन्ह आहे मायनस, म्हणून या ठिकाणी मायनस येणार. म्हणजे ऑप्शन क्रमांक 2 असणार आपल्या प्रश्नाचं उत्तर. अशा स्वरूपामध्ये हा प्रश्न तुम्हाला सॉल्व करायचा आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर पहा त्याच्यानंतरचं पुढचं गणित पहा. पुढचं गणित आपल्याला काय म्हटलेलं आहे, थोडं मी शाई मोठी केलेली आहे, कारण की जेणेकरून पेनची टॉप जर थोडासा मोठा असेल तर समजण्यासाठी आणखी तुम्हाला मदत होईल. जर गुणाकार म्हणजे प्लस, भागाकार म्हणजे वजाबाकी, वजाबाकी म्हणजे गुणाकार, प्लस म्हणजे भागाकार, तर आता हे प्रश्नाचं उत्तर द्यायचं आहे. आता या ठिकाणी पहा आपल्याला संख्या मांडून घ्यायची आहे. सर्वप्रथम काय 9, 9च्या नंतर आहे 5, 5च्या नंतर दिलेलं आहे 7, 7च्या नंतर दिलेलं आहे मित्रांनो आपल्याला परत 7च दिलेले आणि परत ठिकाणी दिलेले 8. ठीक आहे. आता काय करायचं पहा. आता पहा गुणाकार म्हणजे काय, बेरीज म्हणलेले. मग 9 आणि 5मध्ये गुणाकार चिन्ह आहे, तर गुणाकाराला बेरीज म्हणलं म्हणून या ठिकाणी बेरीजचे चिन्ह द्या.
त्याच्यानंतर भागाकार म्हणजे काय म्हणलेलं आहे, वजाबाकी. मग 7 आणि 8 मध्ये भागाकार आहे म्हणून या ठिकाणी काय भागाकार म्हणजे वजाबाकी, म्हणजे यामध्ये वजाबाकीचे चिन्ह द्या. त्याच्यानंतर वजाबाकी म्हणजे गुणाकार म्हणलेले, म्हणजे 7 आणि 5 याच्यामध्ये वजाबाकी, 7 आणि 5 मध्ये वजाबाकी म्हणजे काय म्हणले, गुणाकार, म्हणजे याच्यामध्ये गुणाकाराचं चिन्ह द्या. त्याच्यानंतर काय म्हणलेलं पहा, प्लस म्हणजे भागिला. मग या ठिकाणी 7 आणि 7च्या मध्ये काय प्लस आहे, प्लस म्हणजे भागाकार, म्हणजे या ठिकाणी भागाकाराचे चिन्ह द्या. आता सोडवा. आता काय करायचं, सर्वप्रथम भागाकार करा. भागाकार करत असताना 7नं जर 7ला भाग जर दिला तर कितीचा जाईल, 1चा जाईल. मग 5 गुणाकारामध्ये 1 जर केला तर 5 1 5च येईल, म्हणजेच 9 + 5 + 5 - 8. म्हणजे 9 आणि 5 झाले 14. किती झाले, 14. 9 आणि 5 झाले 14, 14 - 8. आता 14 मधून जर 8 जर गेला तर किती राहतात मित्रांनो, 6 राहतात. म्हणून या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन क्रमांक 3 असणार आहे, 6 असणार आपल्या प्रश्नाचं उत्तर. तर आशा करतो हा सुद्धा प्रश्न तुम्हाला व्यवस्थितरित्या समजलेला असेल. त्याच्यानंतर पहा, आता टाईप चेंज झालेले आहे. पहा आता हे बॉडमॉस पण डायरेक्ट तुम्हाला आता हे सोडवायचं आहे. ठीक आहे. आता वरचे गणित जसे आहेत तशाच स्वरूपाचे आहेत, फक्त यामध्ये आता तुम्हाला चिन्हाची अदलाबदल करायची नाही. वरच्या गणितामध्ये सूचनेनुसार आपण चिन्हाची अदलाबदल केली, मात्र यामध्ये आपल्याला चिन्हाची अदलाबदल बिलकुलही करायची नाही, कारण की तशा सूचना आपल्याला दिलेल्या नाहीत. ठीक आहे. तर पहा, 4 भागाकारामध्ये 2 + 26 - 28. आता काय करायचं, सर्वप्रथम भागाकार करायचा. मग या दोघांचा जर भागाकार जर केला तर कितीचा जाईल, बे 1 बे, बे 2 4 आणि 2 + 26 किती झाले मित्रांनो, 28. 28 मायनस या ठिकाणी परत 28, म्हणजे 28 मधून 28 गेला, राहिला मित्रांनो 0. म्हणजेच ऑप्शन क्रमांक 1 आहे आपल्या प्रश्नाचं उत्तर. समजलं का तुम्हाला काय केलं आपण, 2नं 4चा भाग दिला, कितीचा गेला, 2चा गेला. मग 26 आणि +2 आहे म्हणजे झालं 28, आणि हे पहिले ऑलरेडी 28. 28 मधून 28 गेला, राहिला 0. म्हणजे या प्रश्नाचं उत्तर असणार ऑप्शन क्रमांक 1. त्याच्यानंतर 2 नंबरचा प्रश्न पहा. 2 नंबरचा प्रश्न आपल्याला काय म्हणतो, 2 नंबरचा प्रश्न आपल्याला म्हणतो 37 + 35 भागाकारामध्ये 5 गुणाकारामध्ये 3 + 9 - 2. मग सर्वप्रथम आपल्याला काय करायचं, कंस सोडवायचा. कंस जर नसेल तर भागाकार सोडवायचा. भागाकाराच्या नंतर गुणाकार, गुणाकाराच्या नंतर बेरीज, बेरीजच्या नंतर वजाबाकी. अशा स्वरूपाचे स्टेप बाय स्टेप आपल्याला सोडवायचे. मग आता कंस आपल्याला दिले नाही म्हणून आपल्याला भागाकार सर्वप्रथम सोडवले. भागाकार कुठे पहा, भागाकार या ठिकाणी दिलेले आहे. मग 5नं जर आपण 35ला जर भाग जर दिला तर 5 × 7 = 35, कितीचा भाग गेला, 7चा गेला. 7चा गेल्याच्या नंतर लगेच इथं गुणाकार करा. 7 त्रिक 21, 7 त्रिक झाला 21, 21 आणि हे 37, हे 37 आणि त्याच्यानंतर +9 - 2. मग काय करायचं, आता 21 + 37 जर केलं तर 21 या ठिकाणी 37 जर केलं तर पहा, 21 मधला एक हातचा इकडे घेतला, टाकला, 38 झाला. 38 आणि 20 किती झाले, 48 58, 58 9 किती झाले, 58 आणि 9 67, 67 - 2 झाला 65. किती झाला, 65. म्हणजे याचं उत्तर असणार ऑप्शन क्रमांक 3. म्हणजे ऑप्शन क्रमांक 3 असणार मित्रांनो आपल्या प्रश्नाचं उत्तर. त्याच्यानंतर 3 नंबरचा प्रश्न पहा. 3 गुणाकारामध्ये 3 + 20 भागाकारामध्ये 4 + 2 गुणाकारामध्ये 6, त्याच्यानंतर -2 + 1 अशा स्वरूपाचं गणित विचारले. सर्वप्रथम आपल्याला काय करायचं, भागाकार करायचा. भागाकार करायचा म्हणजे 20ला आपण 4नं भाग देऊयात, तर 4 × 1 = 4, 4 × 5 = 20, 4 × 5 = 20. त्याच्यानंतर गुणाकार करायचा म्हणजे 2 गुणाकारामध्ये 6 जर केलं तर sin 2 किती आलं, 12. म्हणजे 12 - 2 + 1. त्याच्यानंतर पहा या ठिकाणी पहा प्लस या ठिकाणी केलं होतं, हे जर प्लसचं चिन्ह. त्याच्यानंतर पहा मित्रांनो या ठिकाणी झाला 5, किती झाला 5. 5च्या नंतर प्लस, त्याच्यानंतर 3 गुणाकारामध्ये 3, म्हणजे 3 त्रिक किती झाला मित्रांनो, 3 त्रिक 9, 3 त्रिक 9 + 5 + 12 - 2 + 1. आता काय करायचं, 9 आणि 5 किती झाले, 9 आणि 5 झाले 14, 14 आणि 12 किती झाले 26, 26 - 2, 26 - 2, 26 मधून 2 गेल्याच्या नंतर राहिले मित्रांनो 24, किती राहिले 24, 24 + 1, 24 + हा 1, 24 + 1 किती झाले मित्रांनो 25. म्हणजे या प्रश्नाचं उत्तर असणार ऑप्शन क्रमांक 3, 25 असणार आपल्या प्रश्नाचं उत्तर. अशा स्वरूपामध्ये हा प्रश्न तुम्हाला सॉल्व्ह करायचा आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर पुढचं गणित पहा 4 नंबरचं. 16 भागाकारामध्ये 12 - 4 गुणाकारामध्ये 7 + 3. आता हे गणित सोडवायचं कसं, तर सर्वप्रथम आपल्याला काय करायचं, ठरल्याप्रमाणे आपल्याला भागाकार करायचा. भागाकार जर आपण जर केला तर पहा मित्रांनो या ठिकाणी 13, या ठिकाणी पहा 16 भागाकारामध्ये 12 आहे, म्हणजेच या ठिकाणी 16 भागाकारामध्ये 12 -4 गुणाकारामध्ये 7 + 3. आता काय करायचं, याला आपण 4नं भाग देऊ शकतो. 4 चोक 16, 4 चोक 16, 4 त्रिक 12, 4 त्रिक 12 म्हणजे 4/3, 4/3 मायनस. आता या दोघांचा गुणाकार करा. 7 चोक 28, 28 आणि 3 किती झाले, 28 आणि 3 किती झाले मित्रांनो 28, 29, 30, 31 किती झाली, 31 झाली. आता 31 झाल्याच्या नंतर या काय करायचं, हे भागाकारामध्ये 3 आहे, तिकडे गेल्याच्या नंतर गुणाकारामध्ये जातील, म्हणजे
या ठिकाणी काय होईल पहा, इथे गुणाकारामध्ये जर गेल्याच्या नंतर 3 1 3 3 त्रिक 9 3 त्रिक 9 -4 आणि छेदामध्ये 3. मग पहा या ठिकाणी आता 93 मधून जर आपण 4 मायनस केली, 93 मधून आपण जर 4 मायनस केली, 93 मधून 3 मायनस गेल्याच्या नंतर 90 मधून परत आपल्याला काय करायचं, 1 काढायचं. 90 मधून 1 गेल्याच्या नंतर किती राहतं, 90 मधून जर 1 जर गेला तर या ठिकाणी पहा, या ठिकाणी आपलं कुठंतरी चुकल्यासारखं मला वाटतं. परत एकदा हे गणित सोडूयात मित्रांनो. पहा या ठिकाणी 16 भागाकारामध्ये 12 -4 गुणाकारामध्ये 7 +3. या ठिकाणी जर पाहिलं तर मित्रांनो पहा, 4 भाग जर दिला तर 4 चौक 16, 4 1 4, 4 1 4 8, 4 त्रिक 12, 4 त्रिक 12 म्हणजे 4/3 आलं. त्याच्यानंतर 7 चौक 28, 28 आणि 3, 28 29, 30 आणि 31 किती झाली, 31 झाली. 31 झाल्याच्या नंतर या ठिकाणी काय आलं, -4/3 आलं. 4/3 आल्याच्या नंतर 3 जर या ठिकाणी जर याला जर गुणाकार जर दिला तर 3 1 3, 3 त्रिक 9 झालं 93, 93 -4 आणि भागाकारामध्ये +3. म्हणजेच मित्रांनो 93 मधून 4 गेले, 93 मधून 4 गेल्याच्या नंतर राहतात मित्रांनो या ठिकाणी 79. किती राहतात, 79. किती, 89 राहतात. किती राहतात मित्रांनो, 89 राहतात. किती राहतात मित्रांनो, 89. मग 89 भागाकारामध्ये 3, तर इथं पर्यायामध्ये दिलेलं नाही. पर्यायामध्ये कुठं दिलं नाही. एक तर मित्रांनो या ठिकाणी गणितामध्ये कुठंतरी मिस्टेक असेल किंवा या ठिकाणी ऑप्शनमध्ये कुठंतरी मला मिस्टेक असेल, हे एक वेळेस मला चेक करावं लागेल. तर पुढच्या व्हिडिओमध्ये मित्रांनो आपण हे व्यवस्थित पाहूयात. नेमका हा जो काही गणित टाईप करते वेळेस कुठंच काही मिस्टेक झाली का ते व्यवस्थित पाहतो आणि पुढच्या याच्यामध्ये मी सांगतो. पुढचा प्रश्न पाहूयात. 4 नंबरचा प्रश्न आहे पहा. थोडीशी या ठिकाणी मिस्टेक आहे, हे आपण या ठिकाणी पाहूयात. नेमकं ऑप्शनमध्ये चूक आहे की या ठिकाणी गणिताचं कुठं प्लसच्या ठिकाणी मायनस किंवा या ठिकाणी कुठला अंक चुकला, एक जरी आकडा चुकला तरी सुद्धा मित्रांनो संपूर्ण गणित चुकत जातं. त्यामुळे पुढच्या गणितामध्ये आपण पुढच्या व्हिडिओमध्ये आपण हे पाहूयात. 5 नंबरचं गणित पहा. 2 गुणाकारामध्ये 6 -5 +60 गुणाकारामध्ये 2. आता पहा या ठिकाणी काय करायचं, सर्वप्रथम बॉडमॉस पद्धतीने भागाकार करायचा. भागाकाराचं चिन्ह आहे का इथं नाही, भागाकार नाही म्हणजे आपल्याला काय करायचा, गुणाकार करायचा. म्हणजे 22 1 22 22 44 32 66 22 88 22 5 22 10 22 सक्क 32 असे 132 -5 आता -5 केल्याच्या नंतर प्लस काय करायचं, 60 आहे. 60 गुणाकारामध्ये 2 जर केलं तर 60 2 120, 60 2 120 आला. मग काय करायचं, आता 132 मधून 35 मायनस करा. 132 मधून 35 गेल्याच्या नंतर किती राहतात, 127. बरोबर आहे ना, 127 राहिले. म्हणजे 127 प्लस 120 जर याची जर आपण बेरीज जर केली तर पहा 7 आणि 0 झाला या ठिकाणी 7. त्याच्यानंतर पहा 2 आणि 2 झाले मित्रांनो 4 आणि 1 आणि 1 2 झाले. म्हणजेच मित्रांनो 247 असणार आपल्या प्रश्नाचं उत्तर. ऑप्शन क्रमांक कितीमध्ये दिलेले पहा, 247 पहा आहे का कुठे, पहा 247 आहे. आपल्या ऑप्शन क्रमांक 2 आहे आपल्या प्रश्नाचं उत्तर. 247 असणार मित्रांनो आपल्या प्रश्नाचं उत्तर. तर जे काही 4 नंबरचं गणित आहे मित्रांनो आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पाहूयात. नेमकं त्याच्यामध्ये काय मिस्टेक झाली हे मी त्या ठिकाणी पुढच्या भागामध्ये तुम्हाला सांगणार आहे. त्यामुळे मित्रांनो या ठिकाणी 4 नंबरचं गणित आपण पुढच्या भागामध्ये पाहूयात. नेमके याच्यामध्ये मिस्टेक कुठे हे मला सुद्धा समजत नाही मित्रांनो. सध्या नेमकं कुठलं टाईप करते वेळेस नेमकं काय चुकलं हे मला समजलेलं नाही. याच्यावर मी परत एकदा चेक करतो आणि हे पुढच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला गणित सांगण्याचा प्रयत्न करतो. ठीक आहे. तर मित्रांनो हा होता टॉपिक. अतिशय महत्त्वाचा टॉपिक होता. या टॉपिकवर मित्रांनो TCS आणि IBPS 100% प्रश्न विचारतं. तर सर्वप्रथम काय करायचं, तुम्हाला कंस असेल तर कंस सोडवायचा. स्टेप लक्षात ठेवा, पहिली स्टेप तुमची कंसाची असली पाहिजे. दुसरी स्टेप तुमची कुठली असली पाहिजे, भागाकाराची असली पाहिजे. तिसरी स्टेप कुठली असली पाहिजे, तुमची ती गुणाकाराची असली पाहिजे. त्याच्यानंतर चौथी स्टेप कुठली असली पाहिजे, बेरजीची असली पाहिजे. आणि शेवटची आणि 5वी स्टेप तुमची असली पाहिजे ती म्हणजे वजाबाकी. 6 स्टेप लक्षात ठेवा. पहिली स्टेप म्हणजे कंसामध्ये मग बेरीज असो, गुणाकार असो, भागाकार असो, वजाबाकी असो, कुठलीही प्रोसिजर असो, सर्वप्रथम कंस सोडायचा. जर कंस दिलेला नसेल तर भागाकारापासून सुरुवात करायची. भागाकार जर नसेल तर गुणाकारापासून सुरुवात करायची. गुणाकार नसेल तर बेरीज आणि बेरीज नसेल तर या ठिकाणी वजाबाकी. आणि सर्व जर असतील तर स्टेप बाय स्टेप तुम्हाला या ठिकाणी सोडवायचे. अशा स्वरूपामध्ये आशा करतो मित्रांनो हे गणित तुम्हाला व्यवस्थितरित्या समजलेले असतील. या ठिकाणी थांबतो. पुन्हा भेटूयात पुढे नवीन महत्त्वपूर्ण व्हिडिओमध्ये. आणि प्रश्न क्रमांक 4चं उत्तर काय नेमकं आहे ते आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. या ठिकाणी थांबूयात. थँक्यू, धन्यवाद, टेक केअर, बाय बाय.